नमस्ते. प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये परत सर्वांचं स्वागत आहे. पलटणमधली बाजारपेठ जी आहे, आठवडा बाजार जो आहे तो त्याची जागा बदललेली आहे. मालोजीराजा पुतळा, श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचा पुतळा, तिथून ही जागा आज मार्केटमध्ये आलेली आहे. आपण या ठिकाणी बसलेले जे विक्रेते आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्ते, नाव काय तुमचं? जयसिंग बनकर. बनकर, गाव जवळ. किती वर्ष झालं माल विक्री करता इकडे? माल विक्री करतोय आमचे आईवडिलांपासून. आईवडिलांपासून करताय. काय काय आणलं विक्रीला? एक मिनटं बघू द्या तुमचं. हे आठवडा बाजाराची जागा बदलली आहे तुमची, काय म्हणणं आहे तुमचं? हे आठवडे बाजारात जागेचा असा विषय आहे की त्या शेतकऱ्यांचाही प्रॉब्लेम आहे आणि ग्राहकांचाही प्रॉब्लेम. बरं. बसायची सुव्यवस्था नाही आहे. बरं. बाजाराचं नियोजन नाही आहे इथं. बरं. आणि दखल घेणारी कोणी नाही. अच्छा, दखल घेणार. काय काय अडचणी काय काय? अडचणीत कुणी इथं आता मार्केटमध्ये बसायचं म्हणजे दुकानासमोर कोणी बसू देत नाही. बरं. जाणार कुठं? बरं. रोडवर सारी दुकानच आहेत. हां हां. व्यापाऱ्यांशी काय वाद होतोय का तुमचा? नाही ना? व्यापाऱ्यांशी वाद होतोच की. बरं. इथं बसायचं नाही, तिथं बसायचं नाही, जायचं कुठं? अनकम्फर्टेबल आहे. आणि माल किती विक्री झाला सकाळपासून? काय नाही, 200-200 रुपयाचा झाला. जिथं 1000 रुपयाचा माल विकतोय तिथे 100-200 रुपये म्हणजे काय? काहीच नाही. सकाळपासून माल विक्री झालेला नाही तुमचा जास्त. जनावरांना घालायचं. जनावरांना घालायचं. मग काय करणार? आणि पूर्वीच्या जागी माल ह्या वेळेपर्यंत किती विक्री व्हायचा? 70-80% माल विकायचा आणि राहिलेला 7-7:30 8 वाजेपर्यंत संपतो माल. आज बराचसा माल तुमचा राहिलेला आहे शिल्लक? बराच नाही, आमचा 70-75% आता शिल्लक राहिला आहे. काय मागणी काय तुमची? मागणी नाही, जी कुठेही करा पण व्यवस्था चांगली असायची. व्यवस्थित असावी. व्यवस्थित पाहिजे. अशा गाड्या लागणार, बाजूला येणार, उभ्या राहणार, पुढे जाणार. ग्राहक काय म्हणणार? ग्राहकांची अडचण होते. अडचण आहे आणि विकणाराची अडचण आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपण प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी बोलला. आभार आहे. नमस्कार काका, नाव काय तुमचं? मनोज बबनराव. गाव कुठलं? करंदवाडी. किती दिवस झालं हे विक्री करताय व्यवसाय? विक्री मी गेले 7-8 वर्ष झालं करतोय. अच्छा. आहे तुमचं जे आठवडा बाजाराचं ठिकाण आहे ते बदललंय, काय म्हणणं आहे तुमचं? ते ठिकाण बदलल्यामुळं ग्राहकावर बराच परिणाम झालेला आहे. बरं. किती सेल झाला आहे तुमचा? विक्री किती झाली? आज निम्मी पण विक्री झाली नाही. निम्म्यापेक्षा जास्त विक्री माझी अजून मागच राहिली. मागच आहे का? अच्छा. म्हणजे एकंदरीत बाजार जो आहे तो पहिलं कसं होतं, प्रशस्त जागा होती बाजाराला. जे गिरवी नाक्याच्या बाजूला मंडई बसत होती, प्रशस्त जागा होती, पार्किंगला सोय होती. आजकाल लोक कशी आळशी बनलेत, त्यामुळं त्यांना जागेवरती सगळ्या गोष्टी लागतात. आणि अशा वेळेस जर पार्किंग करायला गाडी नसेल तर चालत कुणी भाजीपाला घेऊ शकत नाही. असं चालत. त्यामुळं बराच परिणाम, 50% परिणाम झालेला आहे. काय मागणी काय तुमची? मागणी काय आहे की पहिल्या जागेवरती परत बाजार भरावा. आणि शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की व्यापारी माणसांनी बऱ्यापैकी जागा आठवून ठेवलेली आहे की शेतकरी माणसाला सहजासहजी जागा मिळाली नाही, नवीन जागा असल्यामुळं. अच्छा. परंतु जास्त धडपड करावी लागली शेतकऱ्याला जागेसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्राहकही नाही. सकाळपासून बसलोय आतापर्यंत निम्माही माल माझा विकला गेलेला नाही. आणि जर वेळी मी तिथं बसतो गिरवी नाक्यावरती, यावेळेस माझा सगळा माल संपलेला असतो प्रत्येक बाजारात. ठीक आहे, धन्यवाद. आपण प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी बोलला. आपली निश्चितपणे मागणी जी आहे ती प्रशासनाकडे आम्ही पोचू. धन्यवाद. नमस्कार. प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नाव काय तुमचं? मी गणेश मोरे. काय व्यवसाय तुमचा? माझा भेळ विक्रीचा व्यवसाय. भेळ विक्रीचा व्यवसाय आहे. किती वर्ष झाले व्यवसाय करताय? व्यवसाय तसं मी व्यवसाय आहे. खूप वर्ष झाले मी व्यवसाय करतो. बरं. हे आठवडा बाजाराची जागा बदललेली आहे. पूर्वी कुठे होता व्यवसाय तुमचा? आता पूर्वी जर साहेब तसा विचार करायला गेलं तर पूर्वी जी आठवडा बाजार आहे, जी मंडी आहे ती या ठिकाणी इथं भरायची. बरं. आता या मंडीच्या ह्याच्यावरती आम्ही बऱ्याच व्यापाऱ्यांनी आम्ही कर्ज घेतलं होतं. हां. ती मंडी गेल्यानंतर लॉकडाऊनच्या अगोदर आसपास ती मंडी बंद झाली. आणि ती मंडीतून गेल्यानंतर व्यापाऱ्यांचा जागायचं कसा हा मोठा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला. की लोकांची घेतलेली कर्ज होती, व्यापाऱ्यांची काय मालपाण्याचे पैसे देणे होते, तर ते देणे झाले नाही. ओके. मग असं ह्या गोष्टी मला आज खरं आनंद वाटतो. ही मंडई गेलेली परत या ठिकाणी आलेले. आनंद आहे तुम्हाला? आनंद आहे. विक्रीमध्ये वाढ झाली तुमच्या? नाही, विक्रीमध्ये आता कसं माहिती आहे का, आज तर पहिला दिवस आहे. पहिलाच दिवस आहे. आता बऱ्याच लोकांचं कस्टमरचं म्हणणं काय पडलं की आज गिऱ्हाईक नाही मंडईमध्ये. ओके. त्याचा भेट असा की आज तर एकतर पुशेगावची यात्रा, हो, मोठी यात्रा असते. मोठी यात्रा आपल्या महाराष्ट्राचा अखंड म्हणजे कुलदैवत आहे.
तर बरेचसे जे फलटण पब्लिक आहे त्या ठिकाणी गेलेलं आहे. फलटणचा आपला बराचसा जो वर्ग आहे त्या ठिकाणी कुशकोच्या महाराजांना मानतो, त्या ठिकाणी मोठी यात्रा असल्यामुळे बरेचसे पब्लिक त्या ठिकाणी गेलेलं आहे. बरोबर. आणि दुसरे पीक म्हणजे की आज महिना अखेर आहे. आज महिना अखेर असं कसं लोकांकडे पैसा नसतो, पगार पाणी झालेलं नसतो, त्यामुळे आता बाजारात भरलेला नाही. तर ड्रायव्हरचं गिराईक चांगलं होतं. बरोबर. पण ही जागा जी बदललेली आहे ती नेमकी फायद्याची आहे का तोट्याची? आता तसा विचार करायला गेलं तर कोणाच्या तोट्याचे आहे, कोणाच्या फायद्याचे आहे. ओके, संमिश्र आहे सगळी संमिश्र आहे. संमिश्र आहे. मग आता इथून पुढच्या कालावधीमध्ये अनेक लोकांची मागणी आहे की हा जो मंडईचा बाजार आहे तो पूर्वीच्या ठिकाणी असावा. काही लोकांचे जे व्यापारी वर्ग आहे त्यांची मागणी आहे की इकडेच असावा. मग येणाऱ्या काळामध्ये तुमची मागणी काय आहे? आता आमची मागणी असलेली की कसं आहे, आम्ही तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे आम्ही व्यापारी वर्ग आहोत. आता मेन बाजारपेठेत जर आम्ही राहिलो तर आमच्या लोकांची निपाणी होतील. सध्या पलटणच्या अवस्था खूप बेकार झालेली आहे. ते लोकांचं द्यायचं कसं हा खूप मोठा प्रश्न झाला आहे. म्हणजे दुकानदार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्यामुळे ग्राहक खूप कमी झालेला आहे. तर शेवटी कसं असतं, व्यापारी आम्ही याचा विचार करणार की जर इथं मंडी आले तर आमचा फायदा होतो, पैसे आम्हालाही मिळतील. जे लॉकडाऊनमध्ये नुकसान झालं, मंडीचं नुकसान झालं किंवा जे बरेचसे आर्थिक फटका जो बसला व्यापारी लोकांना म्हणजे आमच्या ह्या एरियात, तर त्यांसाठी ते फायद्याचे. नक्कीच. म्हणजे तुमची मागणी रास्त आहे की ही जी बाजार आठवडा बाजार आहे तो याच ठिकाणी भरावा, जेणेकरून चलन जास्तीत जास्त व्यापाऱ्यांच्या सुद्धा हातात जाईल आणि शेतकरी वर्गात सुद्धा हातामध्ये जाईल. बरोबर. धन्यवाद. आपण प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी बोलात, खूप खूप आभार आहे सर. धन्यवाद. नमस्कार. नाव काय तुमचं? गाव? किती वर्ष झालं माल विकताय? आता 7-8 वर्ष. जागा बदलली आहे तुमची बसण्याची? हे काय आता 15,000 रुपयाचं आता नुकसानच झालं. टाकून दिल्याशिवाय पर्याय. पूर्वीच्या जागी किती सेल व्हायचा तुमचा? सेल व्हायचं आपलं 2-3 हजार रुपये. पण आता हाय ते बी सगळा माल संपून जायचा का तिकडे? संपून जायचं. अच्छा. आणि जागा बदलल्यामुळं तुमचं जे कस्टमर आहे ते इथपर्यंत पोहोचलेलं नाही? हो. अच्छा. मग नेमकी मागणी काय तुमची? काय आता ते विचार करायला पाहिजे. तिथं काय अडचण आहे, काहीतरी योग्य निर्णय घ्यावा असं तुमची इच्छा. निर्णय घ्यावा. धन्यवाद. आपण प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी बोलत आभार आहे. नमस्ते काका. हां नमस्ते. प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. काय आणलंय विक्रीला तुम्ही? सर मी काय आता सध्या कांदा मोठा काढून गेलाय. ओके. पाठीमागं बारीक बारीक छोटा कांदा आहे, हिरवी पात आहे आणि तो नाश करण्याचा 15ला येतो. खराब करण्यापेक्षा आपलं गिरायकाला पात बी खायला भेटते, छोटा कांदा बी खायला भेटतोय. ह्या पद्धतीवर मी काढून ते स्वच्छ करून. नाव काय तुमचं? मी सचिन आप्पा सुकुमकाले, गाव माझं दर्याची वाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. किती वर्ष झालं विक्री करताय? हे माझं प्रत्येक वर्षी माझा हा धंदा असतो की मोठा मोठा कांदा काढून गेला की एक छोटा राहिलेला कांदा मी आपला आठवडी बाजाराला आणताय तुम्ही? जागा बदलली आठवडी बाजार? जागा बदलल्या त्यामुळे एवढा परिणाम झालाय की विक्रेत्यावर बी आणि ग्राहकावर पण. ग्राहकावरती पण परिणाम. जसं आमचं फिक्स गिरायक असतं, ती एक जागा असल्यामुळे आमचं एक फिक्स गिरायक असतं. त्यांना ती आम्ही सापडत नाही, इकडं तिकडं ते फिरत असतात आणि आमचं गिरायक तुटलेलं जातं. त्याच्यामुळं जो फिक्स माल आमचा जे विक्रेते आम्ही ही 15 रुपयाला विकतो. पण तो आमचं नेहमीचं गिरायक नसल्यामुळे आम्हाला तो 10 रुपयाला सुद्धा विकावं लागतं. नुकसान झालंय तुमचं? नुकसान झालं. बरं. नेहमीचं जे गिरायक आहे ते जागा बदलल्यामुळे तुटले म्हणतात आणि बदलल्यामुळे पूर्ण गिरायक तुटलेलं. काय मागणी काय तुमची? आता मागणी काय असणार की एक कुठंतरी फिक्स बाजारासाठी एक फिक्स जागा करा की जसं कुठल्या बी गावात जावा की एक गावाच्या बाजूला एक चांगल्या पटांगणामध्ये फिक्स जागा असते. असे फलटणमध्ये सुद्धा एक फिक्स जागा असावी की जेणेकरून विमानतळाची जागा पूर्ण अशी रिकामे अशा ठिकाणी बाजार भरावा अशी आमची सगळ्यांची अपेक्षा. धन्यवाद. आपण प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी बोलत खूप खूप आभार आहे. नमस्ते साहेब. नमस्ते. काय नाव आहे तुमचं? माझं करण तिवार नाव आहे. बरं. किती वर्ष झालं व्यवसाय करताय? आज 21-22 वर्ष. 22 वर्ष व्यवसाय करताय. जागा बदलली तुमची दर आठवड्या बाजाराची, काय म्हणणं आहे? अजिबात धंदा होत नाही मला. व्यवसायावरती परिणाम? भयंकर परिणाम झाला आम्हाला. बरं. जागा जी बदलली तुमची, पूर्वीची जागा चांगली होती का? पूर्वीची जागा आम्हाला चांगली होती. सेल किती व्हायचा? सेल साधारण आम्हाला 7-8 हजार रुपये होतं. आज सकाळपासून इकडे बसलाय तुम्ही, किती सेल आहे? आता आमचा सेल तुम्हाला सांगा 700-800 रुपये आम्हाला गोळा झालेले. अच्छा. 700 ते 800 रुपये गोळा झालेले. काय विक्री करताय तुम्ही? माझा काय फ्रूटचा व्यवसाय आहे. फ्रूटचा व्यवसाय आहे तुमचा? अजिबात व्यवसाय अजिबात कसला नाही. अच्छा. गुलाबी साडी आहे ना त्यांचं घेऊ नका. ओके.
बरं ठीक आहे, मग काय मागणी काय तुमची? मागणी आम्हाला आमच्या जागेवर बसवं एवढीच आमची मागणी. अच्छा, पहिल्या जागेवर. ठीक आहे, आपण हा प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी बोलला, खूप खूप आभार आहे. नमस्ते साहेब. नमस्ते. प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. नाव काय तुमचं? कुठले तुम्ही? मिरगाव. मिरगावचे आहात. किती वर्ष झालं माल विकताय? नाही 10-15 वर्ष झालं. अच्छा, जागा बदलली? जागा बदलते की इथं वाय त्याच्यामुळे मार्केट काय होत नाही. मार्केट गिराईक चालतच नाही. गिराईक चालत नाही. सगळ्या अख्ख्या पट्ट्यांमध्ये एक लाईन असतं का नाही एका साईडला, हां, गिराईक चालतं. म्हणजे सेलवरती परिणाम झालाय का तुमच्या? काय हो. माल खपलेला नाही अजून? नाही. तिकडं वरती असताना किती खपायचा? चांगला कमायचा. चांगला खपायचा. किती सेल व्हायचा? चांगलं व्हायचं. यंदापर्यंत बराचच माल संपवायचा. अजून माल तसाच राहील. बरं, मग काय मागणी काय तुमची? एका जागेवर मंडई असावी, एका ठिकाणी चांगली. एकाच ठिकाणी? हा. म्हणजे वरची जागा योग्य आहे का ही आता खालची जागा? वरची जागा चांगली आहे. चांगलीच आहे, म्हणजे ही मंडई वरच्याच जागी जावी असं तुमची मागणी. ठीक आहे, आपण प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी बोललात, खूप खूप आभार आहे तुमचे. प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. नाव काय आहे? प्रताप गुंजवडे. कुठले तुम्ही? जिरप. जिरपवाडीचे. किती दिवस झाले व्यवसाय करताय? 2 वर्ष. 2 वर्ष झालं करताय. जागा बदलली तुमची, काय कसं आहे, काय म्हणणं आहे तुमचं? इकडे वगैरे गिराईक कमी आहे. इकडे गिराईक कमी आहे? हा, गिराईक तिकडे जास्त होत होतं, खपत होतं चांगलं. बरं, तिकडे सेल किती वाजेपर्यंत करायचा तुम्ही? तिकडे 6:30-7 वाजेपर्यंत संपत संपून जायचं. आता माल किती राहिला तुमचा? आता माल बराच नाही. आणि सर आता बसल्यापासून किती सेल झाला? 200-300 रुपये. फक्त सेल झाला आहे. ह्या वेळेपर्यंत तिकडे ज्यावेळेस बसायचा तुम्ही त्यावेळेस सगळा माल संपायचा? हा, किती सेल किती व्हायचा तिकडे? तिकडे 2000 पर्यंत व्हायचे. 2000 व्हायचा. इकडे जागेमध्ये फरक पडला त्याच्यामुळे सेल कमी झाला. काय मागणी काय तुमची? ती जागा चालू असते म्हणजे. अच्छा, तीच जागा योग्य आहे तुमचं असं. ठीक आहे, आपण प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी बोलात, खूप खूप आभार आहे. नमस्ते आजीबाई, काय नाव आहे तुमचं? चंद्रभागा आनंदराव तरटे. कुठले आहे तुम्ही? वाठार लिंबाळ तरटे बाळा. अच्छा, काय काय आणलं विक्रीला? काय भाजी मंडई करतोय आम्ही. अच्छा, भाजी मंडई आहे. किती वर्ष झालं व्यवसाय करताय? 20 वर्ष झाली. अच्छा, हे जागा बदलली तुमची बसण्याची? हा, आमची जागा बदलली. आम्हाला जागा पाहिजे. इथं धंदा होत नाही आमचा. धंदा होत नाहीये? नाही होत. अच्छा, 4000चा माल आणला, अवघड 400 रुपयाचा धंदा झालाय सकाळ जर आतापर्यंत. बरं, म्हणजे विक्रीसाठी अडचणी येत आहेत? हा, विक्रीसाठी अडचण येते. पूर्वीच्या जागी किती व्यवसाय व्हायचा होता? पहिलं तिकडे 5-6 हजारापर्यंत आतापर्यंत धंदा होत होता आमचा. अच्छा, मग आता व्यवसाय नाही झाला तुमचा? नाही झाला. सेल 400 रुपये इथली जागी आवडली. आणि आमची इथं कशाची सोय नाही, पाण्याची सोय नाही, आम्हाला इथं टॉयलेटची सोय नाही, बाथरूमची सोय नाही. बरं, आम्हाला काय आजार जडला तर आमचं पैसा कमवून बी आम्हाला मिळायचं नाही तेवढं व्हायचं. बरं, काय मागणी काय तुमची? आम्हाला आमचं हाय इथं जागा आमची आम्हाला धंदा पाहिजे. पहिलं होतं तिथं पहिली तीच जागा पाहिजे तीच जागा पाहिजे. ओके, धन्यवाद. आपण प्रगती चळवळ चॅनलशी बोला. नमस्ते ताई, काय नाव आहे तुमचं? सुनीता डांगे. डांगे. कुठले तुम्ही? पलटणची. जागा बदलली तुमची बसण्याची, काय म्हणणं आहे तुमचं? हे चुकीचं केलेलं आहे त्यांनी. म्हणजे आम्हाला इथं बसायची इच्छा नसताना पण आम्हाला इथं बसवलेलं आहे. विक्रीवरती काय परिणाम झालाय का? भरपूर झालेला आहे. आमची माल आहे तशी पडलेली. अच्छा, ठीक आहे. 20 हजाराची माल आहे ती. आमचा 1000 रुपये पण विक्री जाईल झालेलं नाही. पूर्वीच्या जागी किती विक्री व्हायची? आमचे निदान आमचं आजचं तरी कलम निघायचं ना. अच्छा, तर 10-1000 रुपये तरी गिरायक व्हायचे. आज 10,000 रुपये सुद्धा नाही. अच्छा, आमचं नुकसानच आहे. नाही, अच्छा, मोठं नुकसान झालेलं आहे असं तुम्हाला? भरपूर मोठं नुकसान झालं. काय मागणी काय तुमची? आम्हाला आहे तिथं ते पूर्वीच्या ठिकाणी जायचं. पूर्वीच्याच ठिकाणी जायचं. पूर्वीच्या ठिकाणी जायचं. ठीक आहे, धन्यवाद ताई. आपण प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी बोललात. हो, नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव तुमचं? दशरथ दत्तात्रय पवार, गाव? विडणी. विडणीचे आहात. किती दिवस झाला व्यवसाय करताय हा? 10 वर्ष. 10 वर्ष. काय काय विकताय? जेवढा वाटाणा पावटा. एवढा वाटाणा पावटा आहे तुमचं. आता हे आठवडा बाजाराची जी जागा आहे ती बदललेली आहे, काय म्हणणं आहे तुमचं? काही चुकीचं आहे नियोजन, गर्दीचं सगळं इकडं, गिरायकाचं नियोजन कुठलं. अच्छा, व्यवसायावरती परिणाम झालाय का तुमच्या? हा. किती रुपये? किती? वाटाणा 50 लाख. वाटाणा 50 लाख आहे का? अजून एकंदरीत माल जो आहे तुमचा बराचसा विक्री झालेला नाहीये. नाही, तोट्याची बाजू सगळे. तिकडे वरती असताना किती विक्री व्हायची? तिकडे सगळं संपतंय, गिरायक भरपूर होतंय तिथं, चांगलं चालतंय. अच्छा, किती वाजल्यापासून बसलाय तुम्ही तिथं? आम्ही दुपारून बसतो 3 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत संपतो. अच्छा, म्हणजे एकंदरीत नुकसान झालंय म्हणा तुमचं. नुकसान काय मागणी काय तुमची? तिथं जागा नको, तिकडेच चांगलं आहे. तीच चांगली ही तुमची मागणी. धन्यवाद साहेब.
आपण प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी बोलात, खूप खूप आभार आहे. नमस्ते ताई, मी प्रमोद सस्ते, प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. किती वर्ष झालं व्यवसाय करताय तुम्ही? तरी 20 वर्ष. 20 वर्ष. काय काय विकता तुम्ही? सगळं कडधान्य मोड कडधान्य मोड आलेले विकताय तुम्ही? ठीक आहे. आज जागा बदललेली नगरपालिकेने तुमची, तर नेमकी काय प्रतिक्रिया आहे तुमची? सर अजिबात आम्हाला गिराईक झालं नाही, 100 रुपयाचं सुद्धा विकलं नाही. अच्छा. हो, तिकडं चांगलं होतं, 2-3 हजाराचा धंदा होतो, त्या सकाळपासून 100 रुपये सुद्धा विकले नाही, उलट माल खराब झाले. अच्छा. फेकून द्यावी लागणार आहे ती संध्याकाळी. अच्छा. इतकं खराब झाले, ही सगळं बघा फेकून द्यायला लागणार आहे. फेस आला. मग नेमकं कशामुळे गिराईक इकडे येत नाहीये? जागा बदलल्यामुळं. अच्छा, माहिती नाही पडत त्यांना, नेहमीच वळण प्रश्नच नाही. इकडं आतमध्ये सगळी घाण आहे, हो काय इकडं कचरा आहे, हो काय ह्या गाड्यांचे तिथं कचरा आहे, इकडं कचरा आहे. कचरा आहे. ओके. सगळी घाण आहे, रस्ता बारीक आहे, त्याच्यामुळे माणसं येत नाहीत. बाहेरच्या बाहेर माणसांना बरं पडतंय आपलं. आतमध्ये मोठ्या गाड्या घालतात, त्याच्यामुळे नाही गिरायकच होत नाही आम्हाला इथं. अच्छा, एकंदरीत तुमचं नुकसान झालंय तुमचं म्हणणं आहे? नुकसान झालंय आमचं. आणि पुन्हा तसंच माल पडलाय अजून. ओके, ठीक आहे, धन्यवाद. आपण प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी बोललो. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? दादा लक्ष्मण गोयटे. गाव कुठलं? जाधववाडी. जाधववाडीचे. किती वर्ष झाला आठवडे बाजार करताय तुम्ही? आठवडे बाजार हे बरेच दिवस झाला करतोय. अच्छा, जागा बदलली, काय म्हणणं आहे तुमचं? जागा बदलली, पण कसं इथं गिराईक कमी आहे. सकाळपासून 200 रुपये धंदा झालेला आहे सकाळपासून. अच्छा, आणि पूर्वी जी जागा होती? पहिली तिकडे जागा होती, तिथं धंदा चांगला व्हायचा. किती व्हायचा तिकडे? तिकडे तरी 1,500-2 हजार रुपये धंद्याच्या पुढे जायचं. अच्छा, माल ह्या वेळेस कपून जायचा सगळा? ही संपणार नाही माल आता. इथल्याच तिकडे असताना संपायचा? हा, तिकडे असताना संपायचा. अच्छा अच्छा, जागेमध्ये तुम्हाला तफावत जाणवते, त्याच्यामुळे माल खपलेला नाही तुमचा? नाही, आमचा माल शिल्लक राहिलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद साहेब. नमस्ते सर, प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण आठवडी बाजारात आहात फलटणच्या. पूर्वी मालोजीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर पुतळा शेजारी आपण बसत होतो. आज इथे बसल्यानंतर नेमकी काय प्रतिक्रिया आहे तुमची? इथल्यापेक्षा तिथे चांगली विक्री होत होती, गिराईक तिकडे चांगलं होतं. अच्छा, ग्राहक तिकडे चांगला येत होता. सेल विक्री तुमची? अच्छा, तिकडे जास्त येत होती. आज इथे किती विक्री झाली? 50%, 25% अच्छा, विक्रीमध्ये घट झालेली आहे तुमची. अच्छा, ठीक आहे, म्हणजे जागा बदलावी ही तुमची मागणी म्हणून. अच्छा, धन्यवाद. आपण प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी बोललो. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? आमिर मेटकरी. कुठलं गाव आहे? वाजेगाव. वाजेगाव आहे. किती वर्ष झालं माल विकताय? आता 2 वर्ष झालं. अच्छा, जागा बदलली तुमची? हा, जागा बदलली. काय वाटतंय? आता तिकडे पहिली जागा चांगली होती, इकडे गिराईक होत नाही. अच्छा, किती गिराईक होते सकाळपासून इकडे? काय नाही, 500 रुपये नाही झालं गिराईक. आणि तिकडे? तिकडे होतं 2,000 रुपये. 2,000 रुपये होते. मग पूर्वीची जागा चांगली असं वाटतं? पूर्वी जागा चांगली. धन्यवाद साहेब, धन्यवाद. नमस्कार, प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नाव काय तुमचं? विनोद बबन गावडे, बरडचे आहात तुम्ही? स्वतः शेतकरी आहात का? किती वर्ष झालं माल विक्री करताय? 8-9 वर्ष झालं. अच्छा, आणि जागा बदलली तुमची ही विक्रीची? पहिली जागा होती, मी या जागा पहिल्यापासून होतो. बरं, पहिली जुनी जागा आहे माझी, शेतकरी पेठ. अच्छा, हे त्याला काय म्हणतात, शेतकरी पेठ आहे. शेतकरी पेठ आहे. ओके. आणि श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर जो पुतळा परिसर होता, तिकडे पूर्वी बाजार भरत होता. इथला बाजार तिकडे नेला. बरं, मग तिकडे बरं होतं का इथे बरं आहे? आता बरं आहे, शेतकरी माणसं आहे ते. हे बाजार पहिला चांगला होता, आणि लॉकडाऊनमध्ये माणसं हे केले, काय वाढली ऐकणारे फलटणमधले लोक, म्हणजे कुठले वाढले. त्यामुळं हे झालेलं आहे. काय थोडीशी लोकसंख्या वाढल्यावर वाटते. लोकसंख्या वाढली. मग तुमची इथे तुमचा जो माल आहे तो इथे जास्त खपत होता का? इथे जास्त खपत होता. इथे जास्त खपा नाही माझा माल. तिकडची जागा नको तुम्हाला, हीच योग्य आहे? हेच योग्य आहे मला. अच्छा, छान, धन्यवाद. आपण प्रगती चळवळशी बोललात. नमस्ते. बोला आपण. नाव सांगा पूर्ण. शोभा राजेंद्र काळू. गाव कुठलं? विडणे. आपण किती दिवस झालं इकडे विक्री करताय? आजच इथं आलोय. अच्छा, पूर्वी कुठे बसवत होता? कोर्टापाशी. शिवाजी श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर पुतळा शेजारी बसवत होता. इथे आल्यानंतर काय तुमची प्रतिक्रिया काय आहे? म्हणजे कायची विक्री झाली नाही, फक्त 100 रुपयाची विक्री झाली. बरं, आणि तिकडे किती व्हायची? तिकडे सगळा माल खपत होता. सगळा माल खपत होता तुमचा? बरं, आणि आज इकडे किती झाली विक्री? विक्री फक्त 100 रुपयाची झाली. फक्त 100 रुपयाची झाली. तुमचा माल विक्री झालेला नाहीये? नाही विक्री झाली. अच्छा, म्हणजे तुमचा तोटा आहे. आणि हा
परत तिकडे बाजार भरावा अशी तुमची मागणी आहे का? तिकडेच बाजार भरला पाहिजे. अच्छा ठीक आहे, धन्यवाद. आपण प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी बोललात. नमस्ते, प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. पूर्वी आपण दर आठवड्याला मालोजीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर पुतळा या ठिकाणी दरवर्षी आठवडा बाजार भरत होता. आणि हा जो निर्णय झालेला आहे की ह्या ठिकाणी नवीन आठवडा बाजार जो भरलेला आहे, या बाबतीत तुमचं काय मत आहे? चुकीचा निर्णय आहे त्यांचा. चुकीचं आहे? कसं काय चुकीचं आहे? इकडे गिरायकच चालणार. अच्छा, दर रविवारी तुम्ही तिकडे विक्रीला बसायचा? हो. नाव काय तुमचं? सोडमिशे जातात तरी सोडमिशे. गाव? सोमंथळी. सोमंथळीचे आहात तुम्ही? शेतकरी स्वतः आहात? शेतकरी स्वतः आहे. स्वतः आहात. दर रविवारी तुम्ही किती विक्री करायचा? 2-2.5 हजाराची जिकरी. आपल्या घरचा माल तोडायचा आणि आपला तेवढा जिकायचा. बरं, आता आज सकाळपासून इथे किती? 150 रुपये पण नाही झाला अजून. अच्छा, 150 रुपये पण झाले नाही. मलाही का नाही तिथं टाकून जाणार आहे मी जाताना. बरं, म्हणजे तुमच्या माल विक्री न झाल्यामुळे तुम्ही निराश आहात. हो. आणि पूर्वीची जागा योग्य असं तुमची मागणी. त्या जागेमुळे तुम्हाला कस्टमर कमी मिळत आहेत? कमी मिळतात. अच्छा ठीक आहे, आपण प्रगती चळवळ यूट्यूबशी बोलला. धन्यवाद तुमचं. जी जागा बदललेली आहे त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय चालत. अच्छा, म्हणजे तुमच्या फायद्याचं आहे का तोट्याचं आहे? तोट्याचं आहे. कसं म्हणजे नेमकं काय विषय काय आहे? तिकडं गिरायक चांगलं चालत होते, इकडं गिरायक काही कमी चालते. अच्छा, कमी येते गिरायक. आणि तुमचं मालाचा विक्रीमध्ये घट झालेला आहे, म्हणजे एकंदरीत नुकसान आहे. तुम्ही स्वतः शेतकरी आहात का माल घेऊन विकता? स्वतः शेतकरी आहेत. कुठल्या गावचे तुम्ही? काय नाव तुमचं? आदलिंगे आडनाव आहे तुमचं. साधारण तिकडे जर आपण बघितलं दर रविवारचा जो आठवडी बाजार होता त्याच्यामध्ये तुमचं विक्री दर रविवारी किती होत होती? 1200-1300 होते. आणि आज सकाळपासून तुम्ही इकडे थांबलेला आहे, किती विक्री झालेली आहे तुमची? 150 रुपये झाले. फक्त 150. म्हणजे तुमच्या माल जो आहे त्याच्या विक्रीमध्ये थोडीशी घट झालेली आहे. आणि एकंदरीत जागा बदलल्यामुळे तुमच्या मालामध्ये विक्रीमध्ये घट झालेली आणि तुमचं नुकसान होत आहे. मग तुमची काय मागणी असेल आता? काय मागणी तिकडं असलं ते. म्हणजे ही जागा नको आहे तुम्हाला? वरची मालोजीराजे पुतळा जी आहे ती जागा योग्य आहे असं तुमचं म्हणणं आहे? तेच योग्य आहे. धन्यवाद. आपण प्रगती चळवळशी बोललात. खूप खूप आभार आहे.